लोकसभा आणि त्यानंतर विधानसभा निवडणुकीमध्ये पवार कुटुंब पहिल्यांदाच आमने सामने आल्याचं दिसून आलं। पण विधानसभा निकालानंतर पवार कुटुंबातील दुरावा मिटत चाललाय का असा प्रश्न उपस्थित होतोय। कारण मागील महिन्यामध्ये शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त अजित पवार यांनी सहकुटुंब शरद पवार यांची दिल्लीतल्या निवासस्थानी भेट घेतली, तर आज पुण्यामधील एका कार्यक्रमामध्ये काका आणि पुतणे एकाच व्यासपीठावरती आल्याचं पाहायला मिळालं। आणि यावरनं शरद पवार आणि अजित पवार हे पुन्हा एकत्र येणार का अशा चर्चांना राजकीय वर्तुळामध्ये उधाण आले। बघूया। पवार काका पुतणे वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटच्या कार्यक्रमानिमित्त एकत्र आले। आधी जी बैठक व्यवस्था करण्यात आली होती त्यानुसार उपमुख्यमंत्री अजित पवार हे शरद पवारांच्या शेजारी बसणार होते, पण अजितदादांनी शरद पवारांच्या बाजूला बसणं टाळलं। आपली जागा सहकार मंत्री बाळासाहेब पाटलांना दिली आणि स्वतः एक खुर्ची सोडून बसले। बाबासाहेबांना काही साहेबांशी बोलायचं होतं, तर मी केव्हाही बोलू शकतो म्हणून बाबासाहेबांना मध्ये बसवलं। मी तिथं असलो तरी मला बोलता येतच होतं ना। माझा आवाजच आहे की दोन खुर्च्या सोडून देखील तिसऱ्याला ऐकू जातं। त्याच्यावरले हे काही बातमी होऊ शकत नाही। अजित पवारांनी सर्वांसमक्ष शरद पवारांच्या शेजारी बसण्याचं टाळलं हे सगळ्यांनी बघितलं, पण दिसतं तसं नसतं ही म्हण इथं चपखलपणे लागू पडते। कारण वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटचा कार्यक्रम सुरू होण्यापूर्वी अजित पवार यांनी शरद पवार यांची भेट घेतली। अजितदादांनी घाईघाईनं शरद पवारांच्या दालनामध्ये प्रवेश केला। यानंतर दोन्ही नेत्यांमध्ये जवळपास अर्धा तास चर्चा झाली। त्यामुळे दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार असं बोललं जाऊ लागलं। त्याच पार्श्वभूमीवर कुटुंब म्हणून एकत्र आलं पाहिजे असं वाटतं हे विधान आमदार रोहित पवारांनी केलं आणि त्यामुळे सगळ्यांच्याच भुवया उंचावल्या। विशेष म्हणजे यापूर्वी रोहित पवारांची आई आणि अजितदादांच्या मातोश्री यांनी सुद्धा पवार कुटुंब एकत्र यायला हवं अशी इच्छा बोलून दाखवली होती। हे फुटलेलं जे कुटुंब आहे, गेले कितीतरी पिढ्या आम्ही एकत्र नांदतोय पवार कुटुंब। आम्ही सगळ्या सुखदुःखामध्ये सगळ्या अडचणीमध्ये आम्ही एकजीव होतो आणि अडचणीमध्ये होतो। जो जरी प्रत्यक्ष स्वतंत्रपणे इंडस्ट्री असेल, सामाजिक क्षेत्र असेल, आम्ही स्वतंत्रपणे काम करतो, पण शेवटी कुटुंब हे कुटुंब असतं। ती कुटुंबाची ताकद होती ती परत एका ठिकाणी यावी असं सगळ्या महाराष्ट्राला वाटतं, तसं मलाही वाटतं। देवाला सांगितलं पांडुरंगाला दाराच्या मागची सगळी जाऊ दे। आता या पद्धतीने सगळीकडनं संवाद सुरू व्हायला लागले। लवकरात लवकर व्हावं असं वाटतंय। शरद पवार सांगितलं आता एकत्र यावे। हो कुटुंबाला तर वाटतंच आहे, आम्हाला सगळ्यांना वाटतंच आहे कुटुंब म्हणून की अख्खं कुटुंब एकत्रित यावं। जेव्हा राजकीय भूमिका घेतली जाते तेव्हा विचार आता भिन्न असल्यामुळे राजकीय पक्ष एकत्र येतील का नाही येतील हे आता आमच्या हातात न राहिल्यामुळे आता दोन नेते जे ठरवतील तेच त्या पक्षाचं होईल असं मला वाटतं। राजकारणामध्ये विचार जर भिन्न असतील तर मग पक्ष एकत्रित येणं थोडंसं अवघड जात असतं। त्यामुळे कुठल्या तरी एका पक्षाला विचार बदलावे लागतील, मगच ते एकत्रित येऊ शकतील। विशेष म्हणजे वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटच्या व्यासपीठावर जयंत पाटील अजित पवारांच्या शेजारी बसले होते। यावेळी दोघांमध्ये दिलखुलास गप्पा सुरू असल्याचं बघायला मिळालं। पण निवडणुकीमध्ये महायुतीच्या उमेदवारांविरोधात लढलेल्यांना तुर्तास स्थान नाही असं भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी स्पष्टपणे सांगून टाकलं। त्यांनी बंदाट चर्चा करायची की खुली चर्चा करायची त्यांचा प्रश्न आहे, पण आज तरी ज्यांच्या विरुद्ध जे निवडून आले आहेत आम्ही तिघांनी चर्चा केली आहे, एकनाथजी, मी आणि देवेंद्रजी आणि अजितदादांनी, की सध्याच जे आपल्या विरुद्ध लढले आहेत त्यांना तुर्तास महायुतीच्या कुठल्याही घटक पक्षाने आपल्या पक्षात प्रवेश करून घेऊ नये अशी तुर्तास चर्चा झाली आहे। तिन्ही पक्षाने विचार केला आहे की चर्चा करूनच नंतर निर्णय व्हावे। विधानसभा निवडणुकीनंतर दोन्ही राष्ट्रवादीत गोडवा वाढत असल्याचं बोललं जातं। गेल्या महिन्यामध्ये शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त उपमुख्यमंत्री अजित पवारांनी सहकुटुंब दिल्लीतील निवासस्थानी भेट घेतली। त्यानंतर बारामती आणि आता पुण्यातील एका कार्यक्रमात काका पुतणे एकाच व्यासपीठावरती आल्याचं पाहायला मिळालं। त्यामुळे वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट कार्यक्रमात राष्ट्रवादीमध्ये साखर पेरणी झाली का? शरद पवार आणि अजित पवार हे पुन्हा एकत्र येणार का? अशा चर्चांना राजकीय वर्तुळामध्ये उधाण आलंय। ज्ञानेश्वर चौतमल, पुढारी न्यूज, पुणे।